आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. सुपरफास्ट 24 तास या चॅनल मध्ये आहे. मी आज परभणी शहराच्या न्यू लाईफ ब्लड बँक मध्ये आहे. मित्रांनो, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, मानवतेचं सर्वश्रेष्ठ कार्य आहे. परभणी शहरामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात आहे. या निमित्ताने आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि काही मान्यवर देखील इथे आलेले आहेत आणि ते देखील रक्तदान करण्याचं किती महत्व आहे आणि ते देखील आवाहन करतील. सध्या या आव्हानाला प्रतिसाद देत NVS मराठवाडा हायस्कूलचे शिक्षक आहेत. तर बोलूया त्यांच्याशी 2 मिनिटं आपण की त्यांनी आव्हानाला प्रतिसाद देत या रक्तदान केलेलं आहे. सर, काय नाव आपलं? श्रीपाद कुलकर्णी, NVS मराठवाडा हायस्कूल मध्ये शिक्षक आहे मी. सध्याला रक्ताचा तुटवडा आहे असं कळालं. आमचे पंकज भाऊ खेडकर यांचा कॉल आला होता की सध्याला रक्ताची अत्यंत गरज आहे, O पॉझिटिव्ह रक्ताची. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी आज रक्तदान केलेलं आहे. आपण सर्वांनीही रक्तदान करावं असं मी एक आवाहन करतो. निश्चितच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मित्रांनो, कुठलीही जात धर्म पंथ हे रक्ताला नसतं. रक्ताची गरज ही प्रत्येकालाच असते. शहरात विविध दवाखाने आहेत, हॉस्पिटल आहेत, विविध आजारासाठी हे रक्त लागत असतं. तर इथे उपस्थित असणारे सन्माननीय डॉक्टर BT धुतमल साहेब, त्यांचा अनुभव मोठा आहे वैद्यकीय क्षेत्रातला. सर, स्वागत आहे आपलं. सर, काय सांगाल की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुद्धा या महामानवाने मोठं काम केलेलं आहे. असं वाटतं का की रक्तदान शिबिर राबवणं आज काळाची गरज आहे? सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबियातर्फे सर्व परभणीकरांना शुभेच्छा व्यक्त करतो. मी आत्ताच ह्या पंकज खेडकर यांच्या ब्लड बँकेत आहे. आता श्रीपाद कुलकर्णी गुरुजींनी ब्लड दिलेलं आहे. खरं तर तसं पाहिलं तर सध्या आत्ताच्या घडीला परभणी जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा फार जास्त आहे. आपल्याकडे थॅलेसेमियाचे पेशंट इतके भरपूर आहेत आणि त्या लोकांना 15-15 दिवसाला ब्लड आपल्याला द्यावं लागतं. त्यामुळे ब्लड बँकेमध्ये ब्लड परभणीकरांनी स्वेच्छेने पुढे येऊन ब्लड डोनेट करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. तसंच बाकीच्या गोष्टीमध्ये सुद्धा ऍक्सिडेंट असतील किंवा कुठले इतर छोटे मोठे आजार, कुठलं ऑपरेशन वगैरे हे असतील, ह्याला सुद्धा ब्लड लागतं. कधी कधी नातेवाईक असतात नसतात. बऱ्याचदा काय होतं की गायनॅकमध्ये सिझेरियन सेक्शन करताना, बाळंतपण वगैरे करताना किंवा एखाद्या बाळंतिणीला जास्त रक्तस्राव झाल्याच्या नंतर ब्लड वगैरे लागतं. अशा वेळेस सुद्धा ब्लड देणं आणि ब्लड साठी अत्यंत गरज आहे. त्यामुळे मी सर्व परभणीकरांना माझ्यातर्फे विनंती करतो की सर्वांनी शक्य तितका सर्वांनी ब्लड कॅम्प आणि सर्व ह्या परभणी जिल्ह्यातील जितके जयंती मंडळ आहेत, मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी ब्लड डोनेशन कॅम्प ठेवून परभणीकरांचं जीव सुद्धा वाचवावा आणि मदत, शासनाला सुद्धा मदत होईल असं काम करावं. एक शेवटचा प्रश्न डॉक्टर साहेब, की अनेक लोकांना एक भ्रामिक कल्पना आहे की रक्तदान केल्यानं काहीतरी होतं, आपल्या शरीरात रक्त जातं, एक असं मानसिकता झालेली आहे. अशा व्यक्तींना काय या निमित्ताने आपण आवाहन कराल? बघा, सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही रक्त दिल्याच्या नंतर असं कधीही नसतं की म्हणजे ते रिप्लेस होत नाही किंवा उलट तर तुम्ही दिलं रक्त तर जास्त आपली बॉडी रक्त तयार करून ती मॅनेज करते. त्याच्यामुळं ही कुठलीही अशी अंधश्रद्धा ठेवू नये की ब्लड दिलं म्हणजे फार विकनेस येतो वगैरे, असं काहीच नाही. मनात अशा गोष्टी कधीही ठेवू नका. हे एक चांगली गोष्ट आहे ब्लड डोनेशन करणं. तुम्ही रिपीटेड केलं तर तेवढंच शरीर तुमचं नवीन जनरेशन म्हणजे सेल्स तयार होऊन त्या ब्लड तयार करत असतात. त्यामुळं तशी काही शक्यता नाही. कृपया ही अंधश्रद्धा ठेवू नये. निश्चितच अशी कुठलीही अंधश्रद्धा आपण बाळगून ठेवू नये. सर, नामांकित अस्थिरोग तज्ञ आहेत, वैद्यकीय क्षेत्रात सरांचा फार मोलाचा वाटा आहे. माझ्यासोबत भजंत मोतीतानंदजी थेरो आहेत. भंतेजीचं मोठं काम आहे, सामाजिक चळवळी, धार्मिक चळवळी भंतेजी, आणि आपण सुद्धा नेहमी पुढाकार घेता वेगवेगळ्या अशा रक्तदान मोहिमेमध्ये. या निमित्ताने काय आवाहन कराल? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व परभणीकरांना, भारतीय लोकांना मी या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि परभणीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जो रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, त्यानिमित्तानं परभणी शहरातील सर्व जयंती मंडळाला मी आवाहन करतो
डॉक्टर असोसिएशनच्या वतीने देखील आवाहन करतो. आमचे मार्गदर्शक बीटी धुतमल सरांनी देखील आताच आपल्याला मार्गदर्शन केलेले आवाहन केलेलं आहे की आपण सर्वांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं रक्तदान करावं. आम्ही आताच एक श्रीपाद कुलकर्णी म्हणून सर होते, भारतरत्न बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं तुटवडा जाणवला म्हणून त्यांनी जयंतीच्या निमित्तानं रक्तदान केलं. आमच्या साखला फलाटला 11 तारखेला महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि सर्वांनी रक्तदान करावं आणि बाबासाहेबांना रक्तदान करून जयंती निमित्त अभिवादन करावं असं मी सर्वांना आवाहन करतो. निश्चितच पूज्य भंते मोतीतानंद यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे. माझ्यासोबत युवा नेते सुधीरजी कांबळे आहेत. सार्वजनिक जयंती जी परभणी शहरातलं मुख्य जयंती उत्सव निघतो तर त्याच्यामध्ये पुढाकार त्यांचा खूप असतो. सुधीर भाऊ, काय सांगाल? आज रक्ताचा तुटवडा सुद्धा आहे आणि गरज भासते, या निमित्ताने काय आवाहन कराल? सर्वप्रथम सर्व जनतेस मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज जे रक्तदान केलेलं आहे आमचे गुरु समजा एक मराठवाडा शाळेमध्ये शिक्षक आहेत कुलकर्णी सर, म्हणजे त्यांनी एक वेगळा पॉइंट असा दाखवला की रक्तदान म्हणजे रक्तदानाला कोणती जात नाही पात नाही. त्या पद्धतीने त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या न्यू ब्लड लाईफ बँकेमध्ये त्यांनी रक्तदान केलेलं आहे. त्याच्यामुळे एक चांगला संदेश गेलेला आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहेच आणि रक्तदानामुळे म्हणजे काही म्हणजे जीवनदान पण भेटत असतात, हे सर्वात महत्वाचा विषय आहे. आणि आता सध्याच्या घडीला परभणी जिल्ह्यामध्ये म्हणजे ऍक्सिडेंटचं प्रमाण आपण पाहत आहेत किती होत आहे, काय आहे. कंटिन्यू म्हणजे ब्लडची आवश्यकता 100% लागतच आहे. त्याच्यामुळे मी सर्व जयंती मंडळाला अशी विनंती करतो की सर्वांनी आपल्या जयंती मंडळातर्फे ब्लड बँकेसाठी एक रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. निश्चितच सार्वजनिक जयंतीच्या वतीने हे केलेलं आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देखील इथे उपस्थित आहेत मान्यवर. धम्मक कार्यात, सामाजिक कार्यात मोठं नाव आहे. जिल्हाध्यक्ष आहेत इंजिनियर MM भरणे साहेब. साहेब, काय आवाहन कराल की रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे, काय सांगाल यांनी? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना पहिल्यांदा हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी जयंती मंडळाची स्थापना झालेली आहे प्रत्येक नगरामध्ये. तेव्हा प्रत्येक नगरातल्या जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मी असे आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी ऍक्सिडेंटचं प्रमाण आणि आरोग्य अनेक लोकांचं धोक्यात आहे आणि त्यांना ब्लडची अत्यंत आवश्यकता भासत आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आमचे अतिशय प्रिय असे अधिकारी बीटी धुतमल साहेब आणि त्यांचा सोबत असणारा डॉक्टर वर्ग यांनी अनेक ठिकाणी रक्तदानाचे शिबिर घेण्याचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. त्या निमित्तानेच काल परवा सुद्धा पंचशील नगर आणि काही भागामध्ये त्यांनी रक्तदानाचे शिबिर घेतलेले आहेत. असेच रक्तदानाचे शिबिर जास्तीत जास्त प्रमाणात जयंती मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात यावे आणि लोकांना जे तुटवडा भासत आहे ब्लडचा तर तो कम्प्लीट व्हावा. त्यांना वेळोवेळी पाहिजे तेव्हा रक्त मिळावे अशी मी सूचना करतो आणि 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सुद्धा सर्व जनतेला या निमित्ताने आवाहन केलंय. न्यू लाईफ ब्लड बँकेचे चेअरमॅन, सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांचं काम आहे असे पंकजी खेडकर आहेत. सर, काय सांगाल? आपल्या सातत्यपूर्ण आपण सुद्धा या क्षेत्रात काम करताय, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण नेहमी पाहतो की व्यक्तींच्या समज गैरसमज असतो, जेव्हा त्याला गरज पडते तेव्हा तो धावा करतो, परंतु रक्ताचा किती गरज आहे आणि खऱ्या अर्थाने महामानवांना अभिवादन करायचं तर आपण रक्तदान करूनच करावं. या निमित्ताने काय सांगाल? सर्वप्रथम जय भीम. वर्षापासून आम्ही ह्या सेवा देत आहोत. तर याच्यामध्ये असं निदर्शनात येते की आपल्याकडे रक्तदान करण्याची जी इच्छा असते किंवा लोकांचा ओढ जो आहे ना तो आधी सुरुवातीला खूप चांगला होता, पण आता खूप कमी कमी होत चाललाय आणि रक्ताची गरज पण वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे हे जो गॅप आहे हा तो भरून निघत नाहीये. तर मी असं सर्वांना आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण जे उपक्रम घेत आहात त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर पण घ्यावं आणि गरजूंना मदत करावी. आणि लोकांचा एक गैरसमज आहे की प्रायव्हेट बँक आणि गव्हर्नमेंट बँक असं शासकीय रुग्णालयात जी ब्लड बँक आहे त्याच्यामध्ये फरक असा त्यांना वाटतो की सिव्हिल हॉस्पिटलला बँक फ्री मध्ये मिळते आणि आम्ही लूट चार्जेस घेतो. तर मला असं सर्वांना असं सांगायचंय
की याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी ठरवून दिलेले जे आहेत नॉर्म्स किंवा 1450 रूल जे आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला जी ब्लड बँक आहे ती आणि प्रायव्हेट ब्लड बँक आहेत ह्या दोन्हीसाठी एकच असतात. एफडीएचं लायसन्स दोन्हीचं एकच असते. आम्हाला कोणी लायसन्स त्यांना सेपरेट आणि आम्हाला सेपरेट देतं असं नसतं. ते हे एफडीएचंच रूल आहेत. एफडीए लायसन्स त्यांना जे ते तेच आपलं आहे. गव्हर्नमेंटनी त्याचे चार्जेस ठरवलेले आहेत. गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणजे न्यू लाईफ ब्लड बँक म्हणजे आम्ही जे आहेत प्रायव्हेट ब्लड बँक वाल्यांना 1450 रुपयामध्ये ब्लड बँक द्यायला लागते आणि सिव्हिल हॉस्पिटलला 1100 रुपये. हा एवढाच फरक आहे. तर मी माझी सर्वांना अशी विनंती आहे की असा गैरसमज न ठेवता रक्तदान शिबिर जिथं असेल त्या ठिकाणी सर्वांनी आपण रक्तदान करावं आणि गरजवंतांना मदत करावी. निश्चितच शासकीय रुग्णालय पतपेढी जी आहे रक्तपेढी तर त्यामध्ये सुद्धा आपण करू आणि विशेष म्हणजे आपण न्यू लाईफ ब्लड बँक जे की इतक्या वर्षातून सेवा देते असं कुठले नाही. फक्त आपण रक्तदान करणं महत्वाचं आहे. सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे असणारे धडाडीचे कार्यकर्ते नेते प्रदीपजी वावळे आहेत. काय सांगाल आज रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होत आहे. काय आव्हान कराल आपण बाबासाहेबांची महात्मा फुलेंची जयंती? सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो. व सर्व भीमसैनिकांना विनंती करतो की सध्या जिल्ह्यात तुटवडा निर्माण झालेला आहे ब्लडचा. आपण सर्वांनी जयंतीच्या अनुषंगाने ब्लड डोनेट करून महामानवाचं अभिवादन करावं. महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महापुरुषांनी मानवतेसाठी मोठं काम केलेले आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन करायचं असेल तर आपण सर्वश्रेष्ठ दान जे असतं आणि तथागत बुद्धाने सांगितलेले दानाचं महत्व कसं आहे तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आम्ही सुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण निश्चितच विविध संघटना विविध शासकीय असणारे कार्यालय त्याच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन करताना आपण सर्वांनी रक्तदान शिबिर राबवावे आणि निश्चित न्यू लाईफ ब्लड बँकला आपण संपर्क साधावा आणि न्यू लाईफ ब्लड बँकेच्या माध्यमातून सुद्धा आपण हे रक्तदान आपल्या वाढदिवसाला करू शकतो. पुण्यनवोदन असेल किंवा आणि तरी कुठलेही उपक्रम असेल तर निश्चित खूप आपल्याला समाधानी आनंद भेटेल. या निमित्ताने आवाहन करतो. अमर गालफाडेसह मी राहुल लोहेवाळ, परभणी.